नमस्कार, आपण बघत आहोत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क, आवाज जनतेचा। सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून एका 45 वर्षीय शेतकरी पुत्राने तणनाशक प्राशन करून आत्महत्या केली। ही घटना ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बांबर्डा येथे 22 मे रोजी दुपारी घडली। संजय सीताराम ढेकळे वय वर्ष 45 असे आत्महत्या करणाऱ्या शेतकरी पुत्राचे नाव असून ते बांबर्डा येथे वास्तव्यास होते। कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या आईच्या नावाने जामठी शेत शिवारात शेती असून त्या शेतीची वहिती ते स्वतः करीत होते। अशातच गेल्या 3 वर्षांपासून जी सततची नापिकी, आर्थिक विवंचना, आईच्या नावे असलेल्या शेतावरील कर्ज फेडण्याची चिंता आणि विवाहयोग्य मुलीच्या लग्नाची चिंता, यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले। बुधवारी सकाळी 11 वाजताच्या दरम्यान त्यांनी आपल्या राहत्या घरी तणनाशक प्राशन केले। कुटुंबियांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी उपचाराकरिता त्यांना कामरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचारादरम्यान त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अमरावती येथे जाण्याचा सल्ला रुग्णालय प्रशासनाने दिला। त्यानुसार अमरावती येथील इरविन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना दुपारी 4 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला। मृत्यू पश्चात त्यांच्या मागे आई, भाऊ, मुलगा व मुलगी असा परिवार असून गुरुवारी 23 मे रोजी दुपारी 1 वाजता बांबर्डा येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। दरम्यान अमरावती पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली असून पुढील तपास कारंजा ग्रामीण पोलीस करतील। धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगड पाटील। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।